महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड उलथापालथ सुरू आहे. त्याला पिंपरी चिंचवड अपवाद ठरण्याचं कारण नाही. शहरातील पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेले भाजपाचे भोसरीतील विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात लढण्यासाठी चढाओढ्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे, अजित पवार गटातून नुकतेच शरद पवार गटात दाखल झालेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे, भाजपातील माजी नगरसेवक रवी लांडगे, लक्ष्मण सस्ते यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. मात्र भोसरीच्या राजकारणातील पितामह भीष्म माजी आमदार विलास लांडे यांचीही छुपी महत्वाकांक्षा आहे. प्रलंबित प्रश्न कमी आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या विरोधी उमेदवारांकडे निवडणुकीसाठी ठोस मुद्दाच राहिलेला नाही असं दिसतं. अजित गव्हाणे, रवी लांडगे, सुलभा उबाळे यांच्यासह विरोधकांनी ठरवून त्याच चघळून चोथा झालेल्या विषयांना धरून भ्रष्टाचार, हुकुमशाही आणि दडपशाही असे वजनदार शब्द वापरून एका खाजगी वृत्तवाहिनीवर चाय पे चर्चा सुरू ठेवली आहे आणि त्याद्वारे महेश लांडगे यांची इमेज डॅमेज करण्याची रणनीती आहे. त्यांना 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सत्ता काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या हातात निर्णायक सत्ता असताना महेश लांडगे यांना अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुराव्याअभावी ठोस कारवाई करता आली नाही आणि त्यामुळे विरोधकांच्या हाती काहीच लागलं नाही. वास्तविक अजित गव्हाणे यांचा काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आणि पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गट असा 25 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा राजकीय प्रवास आहे. म्हणजे गव्हाणे हे महेश लांडगेंपेक्षा राजकारणात सिनियर आहेत, पण त्यांना आमदार होता आलं नाही हे शल्य आहे. अनेक मानाची पदे असतानाही 25 ते 30 वर्षात त्यांच्याकडे सांगता येईल असं एकही ठोस काम नाहीये किंवा सुचवलंही नाही. इंद्रायणी नदी सुधार, समविष्ट गावातील रस्ते, पाणी पुरवठा, कचरा समस्या याबाबत यापूर्वी कोणतंही व्हिजन दिसलं नाही. आरोप करण्यापेक्षा समस्येवर काय उपाय करता येईल असं अभ्यासानं सांगताही आलं नाही. आणि विशेष म्हणजे व्यावसायिक उद्देश सोडून आणि सिलेक्टिव्ह लोकांचे कार्यक्रम सोडून अन्य ठिकाणी भोसरी मतदारसंघातील विकासासाठी किंवा प्रलंबित प्रश्नांसाठी गव्हाणे यांनी पुढाकार घेतल्याचं दिसत नाही. अशीच अवस्था अगदी सुलभा उबाळे यांच्या बाबतीत आहे. 2009 पासून आमदारकीसाठी तयारी करणाऱ्या उबाळे यांना 2009 मध्ये लांडे यांच्याकडून आणि 2014ला लांडगे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. 2017 मध्ये नवख्या उत्तम केंद्रे यांच्या विरोधात त्यांना महानगरपालिका निवडणूक जिंकता आली नाही आणि त्यामुळे महेश लांडगे यांच्याबाबत त्यांच्या मनात खदखद आहे. माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी कैलासवासी अंकुशराव लांडगे यांचा राजकीय प्रवास ते सांगतात. 40 वर्ष आम्ही राजकारणात आहोत असं अभिमानानं बोलतात. पहिल्यांदाच नगरसेवक झालेले असताना स्थायी समिती सभापतीपदी संधी मिळाली नाही. माझ्याऐवजी नितीन लांडगे यांना संधी दिली असा आरोप महेश लांडगेंवर करतात. एक सामंजस्याची भूमिका, ताणतणाव वाढू नये आणि एक दोघांनी एकत्र येऊन पुढे काम करावं अशी सगळ्यांची इच्छा होती आणि त्यात दोघांनी त्याला मनापासून सहकार्य केलं. त्यामुळं आज एक आमचं भारतीय जनता पार्टीचं महत्त्वाचं सीट आज बिनविरोध होतं आहे. हा भारतीय जनता पक्षासाठी शुभ संदेशच आहे आणि भारतीय जनता पक्षाची मेजॉरिटी याचीही नांदी आहे. यापासून भारतीय जनता पक्षाच्या मेजॉरिटीला सुरुवात झाली. पण ते 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यात महेश लांडगे यांचा सुद्धा वाटा आहे हे मात्र सोयीस्कर विसरतात. आमदार महेश लांडगे यांच्या विरोधामध्ये निवडणूक जिंकण्याची ताकद अजित गव्हाणे यांच्याकडे नाहीये. त्यामुळे त्यांनी सुलभा उबाळे, रवी लांडगे, विलास लांडे अशी वेगवेगळी टीम तयार केली. वास्तविक वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी मागत असले तरीही ही सर्व मंडळी एकच आहेत. आपापले कार्यकर्ते सांभाळून ठेवण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यात अजित गव्हाणेंना पाठिंबा देण्यासाठीची ही एकोप्याची स्ट्रॅटेजी आहे. आमदार लांडगे यांनी आपल्या कार्यकाळात पक्ष गटतट न पाहता येईल त्याचं काम करण्याची भूमिका ठेवली आणि त्यामुळे भाजपा आणि नारळ ग्रुप सोडून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या मनातही लांडगे यांच्या प्रती सकारात्मक भावना आहे आणि त्यामुळं निवडणुकीत अजित गव्हाणेंना उमेदवारी मिळाल्यास शिवसेना अथवा राष्ट्रवादी निष्ठावंत कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी राहणार नाही. त्यामुळे शिवसैनिक महेश लांडगे यांच्या मागे जाऊ नये याकरिता सुलभा उबाळेंना चर्चेत ठेवायचं. गावकी भावकी आणि लांडगे कुटुंबियांमध्ये फूट पाडण्यासाठी रवी लांडगे यांना लॉन्च करायचं. महेश लांडगेंवर नाराजी आहे असं भासून नितीन काळजे, लक्ष्मण सस्ते यांना चर्चेत ठेवायचं असं मॅनेजमेंट आहे. आमदार महेश लांडगे यांची प्रचंड लोकप्रियता, जनमानसांसाठी राबवलेले इंद्रायणी सायक्लोथॉन,
इंद्रायणी थडी, बैलगाडा शर्यत, परिवर्तन हेल्पलाईन आणि अगदी आखाड महोत्सवासारख्या भव्य दिव्य उपक्रमामुळे विरोधकांना सर्वसामान्यांमध्ये स्वतःची स्पेस निर्माण करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या प्रकरणात न्यायालयात साधं हजर सुद्धा राहण्याचं औदार्य गव्हाणे आणि त्यांच्या समर्थकांनी दाखवलं नाही. एकाच वृत्तवाहिनीवर, एकाच ज्येष्ठ पत्रपंडितासमोर आणि त्याच मुद्द्यांवर ठरवून मसालेदार चर्चा घडवणं आणि समर्थक कार्यकर्त्यांना लढण्याची हवा भरणं, या पलीकडे काहीही नवीन नाही. जे मुद्दे सिद्ध होऊ शकत नाही यावर नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा केविलवाणा प्रयोग आहे.